भारत माता की। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारताला आणि जगाला समतेचा संदेश देणारे राजश्री शाहू फुले आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अग्रवाल सर, माजी अध्यक्ष संघ लोकसेवा आयोग, आता ज्यांनी चांगलं मोटिवेशनल भाषण दिलं आणि ललन टॉपचे एडिटर इन चीफ श्री सौरभ द्विवेदीजी, माझ्या सहकारी आणि ज्या महाराष्ट्रातल्या तमाम तरुण मुलींचं एक प्रेरणास्त्रोत आहे त्या श्रीमती मोक्षदा पाटील, इथं जमलेले सर्व माझे तरुण मित्र, युवक मित्र की ज्यांच्या खांद्यावर उद्याच्या भारताचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि त्याचबरोबर आपल्या मुलांच्या यशाचं स्वप्न ज्यांनी आपल्या डोळ्यात साठवून घेतलेलं आहे ते त्यांचे पालक आणि माझ्या तमाम बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम इथल्या पालकांचं अभिनंदन करतो की त्यांनी अतिशय कष्ट करून आपल्या मुलांना UPSC आणि MPSCमध्ये यश मिळवण्यासाठी मोटिवेशन केलं. सगळ्या जगात जर कोण चांगला मोटिवेटर असेल तर ते तुमचे आईवडील आहेत. तुम्ही मोटिवेटर लोकांचे भाषण ऐकू नका, कारण मी एक व्यक्ती बघितला आहे की लक्षाधीश कसं व्हावं त्याने ते पुस्तक लिहिलं 80 रुपयाचं आणि ते पुस्तक आयुष्यभर सायकलीवर तो विकत फिरत होता. त्यामुळे मोटिवेटर लोकांच्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. सौरभ द्विवेदींनी प्रेमाबद्दल सांगितलं, पण एक अनहोनी शायरने प्रेमाबद्दल सांगितलेलं आहे, प्रेम परिचय को पहचान बना देता है, वीराने को गुलिस्तान बना देता है, मैं औरों की नहीं यारो आप बीती बताता हूँ, प्रेम इंसान को भगवान बना देता है. फ्रेंच तत्ववेत्ता जो फिलॉसॉफर होता त्याने सांगितलं की जगात शांतता आणायची असेल तर काय केलं पाहिजे. सौरभ जी, उसने एक ही लाइन में जवाब दिया कि आपके नेबर के साथ प्यार करो, यू लव योर नेबर. ये एक फॉलो किया तो पूरे संसार में एक भी युद्ध नहीं होगा, एक भी डिस्प्यूट नहीं होगा. कि मी 11वी 12वी पर्यंत हायस्कूलमध्ये शिकलो. 12वीला मला MBBSला ॲडमिशन मिळालं नाही, मी शेतकरी झालो आणि एक दिवशी वडिलांची शेतात भांडण झालं म्हणून उस्मानियाचा मी एका वर्षात 1 सिटिंगमध्ये ग्रॅज्युएट झालो. माझा 12वी ते IPS माझा खर्च 750 रुपये. सगळ्या भारतातला स्वस्त IG तुमच्या समोर आज उभा आहे. खात्रीशीर सल्ला मिळण्याचं एकमेव ठिकाण, खात्रीशीर सल्ला मिळण्याचं एकमेव ठिकाण, रंग गेल्यास पैसे परत, अशी आमची ख्याती आहे. ज्या दिवशी तुमच्या मनात स्पर्धा परीक्षा UPSC असेल, MPSC असेल, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस असेल, नॅशनल डिफेन्स अकॅडमी असेल, ज्या दिवशी तुमच्या मनात स्पर्धा परीक्षेचा विचार आला त्या दिवशी एकच गोष्ट करायची की उद्या परीक्षा आहे, या स्पिरिटने कामाला लागायचं. जाहिरात असो अथवा नसो. महात्मा गांधींनी सांगितलं आहे की ज्या दिवशी तुम्ही विचार करणार की तुम्ही उद्या मरणार आहेत त्या दिवशी तुम्ही आजचा दिवस पूर्ण ताकदीने जगता. आणि स्पर्धा परीक्षा फार अवघड नाही आहे. 12वी नंतर शेतकरी टू IPS, जिल्हा परिषदेचा एक शिक्षकी शाळेचा विद्यार्थी, एकही दिवस कॉलेजमध्ये गेलेलो नाही आणि बाजरीची पेरणी करून DYSP ट्रेनिंगला जॉईन झालो. ज्या दिवशी IGचा माझा शेवटचा दिवस होता त्या दिवशी राजभवनातून मला फोन आला की तुम्हाला MPSCचा मेंबर व्हायचा आहे. त्यावेळेस काही MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. मी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचं, मी स्वतः शेतकरी, दुःख बघितलं आहे. त्या दिवशी मी समजलं की आता ही MPSCचं ट्रेनिंगवर 2 वर्षाचं ही 2020ची मॅच आहे. आणि सांगायला अभिमान वाटतो, 1937 पासून MPSCमध्ये जेवढे बदल झाले नाहीत तेवढे मी, आमचे अध्यक्ष, आमचे सदस्य, आम्ही 2 वर्षात तेवढे बदल केले. पूर्वी 12 प्रकारच्या प्रिलिम्स व्हायच्या, फॉरेस्टची वेगळी, ॲग्रिकल्चरची वेगळी, इंजिनियरची वेगळी, राज्यसेवेची वेगळी, RTO इन्स्पेक्टरची वेगळी, एज्युकेशन डिपार्टमेंटची वेगळी. आणि आम्ही निर्णय घेतला
कि वन स्टेट वन एग्जाम, वन स्टेट वन एग्जाम। अग्रवाल सर, हमारे महाराष्ट्र में हमने जितने 12 प्रिलिमिनरी एग्जामिनेशन थे वो सब निकाल दिए और वन स्टेट वन एग्जाम किया। किसानों को, बच्चों को 1 साल में एक ही प्रिलिम देना चाहिए। म्हणजे तुमचे 10 वेळचे हजार रुपये वाचले, 10 वेळच्या परीक्षेला येण्याचा टाइम वाचला। आणि हे पहिलं राज्य आहे महाराष्ट्रात, भारतातलं, की फक्त प्रिलिम्स वन स्टेट वन एग्जाम। दुसरा आम्ही निर्णय घेतला की यूपीएससी आणि एमपीएससीचं सिलेबस सारखं, यूपीएससी एमपीएससीचा पॅटर्न सारखा। पूर्वी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामिनेशन डिस्क्रिप्टिव्ह असायची आणि आमची मेन एकटं राज्य होतं भारतातलं की आमची स्टेट सर्व्हिसेसची मेन ऑब्जेक्टिव्ह होती। त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला डेप्टी कलेक्टरसाठी वेगळा अभ्यास, IASसाठी वेगळा अभ्यास, इंडियन फॉरेस्टसाठी वेगळा अभ्यास, इंडियन इंजिनिअरिंगसाठी वेगळा अभ्यास। तुमचा जर BE सिव्हिल असाल आणि सिव्हिल इंजिनिअरिंग तुमचा ऑप्शनल असेल तर तुम्ही 18 प्रकारच्या परीक्षा राज्यसेवेच्या आणि युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या देऊ शकता। त्यामुळे मला खात्री आहे 2026-27 पासून UPSC मध्ये महाराष्ट्राचे कमीत कमी 250 मुलं, 250 मुलं UPSC मध्ये सिलेक्ट होतील। आणि शिवरायाचा जरी फटका आदराने, अभिमानाने दिल्लीवर फडकेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही। UPSC MPSC देताना किंवा आयुष्यात कुठलीही गोष्ट करताना तुमची 100% कमिटमेंट पाहिजे, 100%। मग ते तुम्ही सौरभजीने सांगितलं प्रेम करा, प्रेमात जरी असाल तरी 100% कमिटमेंट पाहिजे। परीक्षा UPSC द्यायची असेल 100% कमिटमेंट पाहिजे। ज्यावेळेस कारगिल वॉर चालू होतं, एक लान्स नायक मोहम्मद -20 डिग्रीमधून त्याने त्याच्या आईला पत्र लिहिलं, 22 वर्षाचा सैनिक, म्हणजे कमिटमेंटबद्दल बोलतो मी। त्यावेळेस जातीय तणाव वाढायला लागले होते आणि लान्स नायक मोहम्मदने त्याच्या आईला पत्र लिहिलं, वतन के इज्जत लुटने न देंगे, खुद मिटेंगे लेकिन तुझे मिटने न देंगे, लिखेंगे खून से इतिहास लेकिन तिरंगा तुझे झुकने न देंगे, तिरंगा तुझे झुकने न देंगे। हा जवान -30 डिग्रीमध्ये कारगिलच्या तोफांसमोर लढतो, पण तिरंग्याबद्दल त्याची काय कमिटमेंट आहे, जॉबबद्दल काय कमिटमेंट आहे, मातृभूमीसाठी त्याची काय कमिटमेंट आहे। तुमचा कमिटमेंट कोशियंट, तुमचा इंटेलिजंट कोशियंट चांगला नसेल तरी चालेल, इमोशनल कोशियंट चांगला नसेल तरी चालेल, पण तुमचा स्पिरिच्युअल कोशियंट अँड कमिटमेंट कोशियंट हा सगळ्यात उत्कृष्ट असला पाहिजे। आणि हा जर असेल तर तुमचं यश कोणी हिरावून घेऊ शकणार नाही आणि तुमच्या अंगावर गुलाल 100% पडणार, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही। साध्या साध्या माणसाची कमिटमेंट, एक अण्णा हजारे, एक मोटर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचा ड्रायव्हर आर्मीमध्ये, पण त्या व्यक्तीने राईट टू इन्फॉर्मेशन दिलं। एक झोपडीत राहणारा माणूस 25 रुपये 55 पैसे देऊन प्राईम मिनिस्टरच्या ऑफिसमधली PO मधली नोट जाऊन वाचू शकतो। दॅट इज द ब्युटी ऑफ द कमिटमेंट। आज सुदैवाने 2 डेप्टी कलेक्टर आमच्या महिला, एक दीपा जेदे आणि ज्योती कांबळे। ज्योतिताई, तुम्ही आता महाराष्ट्राच्या मुलींसाठी क्रांती ज्योती, सूर्य ज्योती आणि आदर्श ज्योती म्हणून काम करा। आणि दीपाजी जेदे, तुमच्यावर सुद्धा खूप मोठी जबाबदारी आहे। तुम्ही रोल मॉडेल म्हणून काम करा। सिलेक्ट झाले त्यांचं मी अभिनंदन करतो, पण आता खरी लढाई तुमची सुरू झाली आयुष्याची। हे बुके, शाल, श्रीफळ, JCB मधून उडवलेली फुलं, गावात निघालेली बेंजोर मिरवणूक हे विसरा। आता तुमची कमिटमेंट भारतीय संविधानाशी आहे। तुम्ही किती लोकांच्या आयुष्यात फरक करतात याच्यावर तुमची कमिटमेंट आहे। कारण
सामान्य बिलीव्ह इन कॉमन मॅन, JRD टाटा नेहमी म्हणायचे, बिलीव्ह इन कॉमन मॅन, दे विल गिव्ह यू अनकॉमन रिझल्ट. सामान्य आणि छोट्या छोट्या माणसावर विश्वास ठेवा, ते तुम्हाला चांगला रिझल्ट देते. UPSCसाठी तुमची कमिटमेंट पाहिजे. दुसरं, आता अधिकारी होणार तुम्ही. अब्राहम लिंकन ज्यावेळेस तिथल्या अकॅडमीच्या सिव्हिल सर्व्हिस अकॅडमीच्या कार्यक्रमाला गेले होते, त्यावेळेस अब्राहम लिंकनने सांगितलं की तुम्ही ऑफिसर म्हणून फेल झाला तर मला काही वाटणार नाही, पण तुम्ही मनुष्य म्हणून फेल गेलात, माणूस म्हणून तुम्ही फेल गेलात, तर ते माझ्यासाठी सर्वात दुःखाची गोष्ट आहे. ए गुड ह्युमन बीइंग इज अ गुड ऑफिसर. दॅट इज द ओनली वन क्वालिटी. चांगला माणूस आज चांगला अधिकारी होऊ शकतो. आज आमच्याकडे पण बरेचसे 1-2 रेड झाली की ताबडतोब सिंगम होऊन जातात. चांगली गोष्ट आहे, पण तुमचं माणूस म्हणून, मनुष्य म्हणून काय योगदान आहे हे महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट MPSC मध्ये आम्ही केली, आणि हे भारतातलं पहिलं पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. ज्या दिवशी शेवटच्या मुलाची उमेदवाराची इंटरव्ह्यू संपली, शेवटच्या उमेदवाराची मी असेपर्यंत शेवटच्या उमेदवाराची इंटरव्ह्यू संपल्यानंतर आम्ही 1 तासात निकाल द्यायचो. जगातलं पहिलं पब्लिक सर्व्हिस कमिशन. त्याच्यामुळे सिस्टीमवर विश्वास निर्माण होतो. तुम्ही ट्रान्सपरंट आहेत का नाही हे महत्त्वाचं नाही, पण तुम्ही सर्व जगाला ट्रान्सपरंट आहेत हे दिसलं पाहिजे. ज्योती कांबळींची इंटरव्ह्यू घेतली, त्यांना मी आणखी एक प्रश्न विचारला होता, मला आठवतो आता. आमची मेमरी शाबूत आहे तशी, पोलीसवाली विसरत नाही. त्यांना मी दुसरा प्रश्न विचारला होता की एक 12 वर्षीय इस्रायलच्या मुलीने डायरी लिहिलेली आहे, त्या डायरीमधले 5 गोष्टी मला सांगा. हॅनी फ्रँकची. तर इंटरव्ह्यूमध्ये आम्ही काय चेक करतो? तुमचं नॉलेज आम्ही अजिबात चेक करत नाही. आम्ही 4 गोष्टी चेक करतो. तुमचा आत्मविश्वास कसा आहे. राहें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. राहें उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है. पंखों से तो क्या होता है, उड़ान तो हौसले से होता है. की ही व्यक्ती उद्या महाराष्ट्राची IG बनणार, महाराष्ट्राची सेक्रेटरी बनणार, तिची कॅपॅसिटी आहे का? आम्ही एकच गोष्ट बघतो. उद्या समजा हे फायनान्स सेक्रेटरी झालेत, मी एका याला विचारलं प्रश्न की तुम्ही फायनान्स सेक्रेटरी झालेत, महाराष्ट्रातील बेरोजगारी निर्मूलन करण्यासाठी काय 5 गोष्टी करणार? त्यांनी सांगितल्या, पण त्याच्याकडनं मला एक उत्तर अपेक्षित होतं की 100% आपण बेकारी निर्मूलन करू शकणार नाही, बट वी कॅन क्रिएट द जॉब्स, आणि त्याच्यासाठी या 5 पॉलिसी असल्या पाहिजेत. तर तुमचा आम्ही आत्मविश्वास बघतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज UPSC MPSC हे सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड नाही आहे, हे सर्व्हिस रिजेक्शन बोर्ड आहे. तुम्ही ज्या दिवशी MPSC UPSCच्या तयारीला लागाल त्यावेळेस तुम्ही गृहीत धरा की इथं लाखामधून फक्त 100 मुलं सिलेक्ट होतात. हे तुम्हाला पटलं पाहिजे. या मानसिकतेने तुम्ही त्या दिवसापासून काम केलं पाहिजे. नाहीतर आपण घरच्यांना सांगतो की मी UPSCची तयारी करतो, आपले आई वडील शेतात रात्रंदिवस काम करतात, रात्री 12 वाजता वीज आली तरी मोटारीचं बटन दाबून पाणी देतात शेतीला. शेतीमालाला भाव मिळतो का नाही त्याबद्दल मला जास्त बोलायचं नाही. खूप वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. त्याच दिवशी तुमचा B प्लॅन सुद्धा तयार पाहिजे. मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना परीक्षेत विचारायचो की तुमचा B प्लॅन काय? ते म्हणतात की नाही नाही नाही, मी MPSC 100% सिलेक्ट होणार. कॉन्फिडन्स असला पाहिजे.
परंतु ओव्हर कॉन्फिडन्स असता कामा नये. कारण स्पर्धा परीक्षा हा एक अग्निपथ आहे. 100 पैकी 99 लोक रिजेक्ट होणार आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि मग कर्माला दोष देता कामा नये. मला परिस्थिती चांगली नव्हती, त्याने माझ्यापेक्षा कमी अभ्यास केला तरी तो झाला, तर त्याच्यासाठी तुमचा प्लॅन बी तयार पाहिजे. हा अग्निपथ आहे. हरिवंशराय बच्चनची एक चांगली पंक्ती आहे, तू न झुकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ कर शपथ कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. स्पर्धा परीक्षा अग्निपथ आहेत. इथं रिजेक्शन आहे, डिजेक्शन आहे, पण ते अपयश पचवण्याची ताकद सुद्धा पाहिजे. आणि आयुष्यात हे विसरून जा, फक्त MPSC आणि UPSC हेच एक साधन, एक साध्य. विसरून जा. खूप चांगले फील्ड आहे, खूप चांगले फील्ड आहेत. आपण काय, मी स्पर्धा परीक्षेच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस विचारायचो की फक्त जॉब स्टॅबिलिटी आहे म्हणून आम्ही येतो, आणि काही मित्रांचे सत्कार बघितले म्हणून आम्ही MPSC UPSC करायला येतो. काही सांगतात देशभक्ती, काही सांगतात समाजसेवा, ठीक आहे, परंतु मित्र प्लॅन बी तयार पाहिजे. आणि एक गोष्ट आम्ही आणखी चांगली केली MPSC, सर UPSC में भी वो नहीं है ऑप्टिंग आउट. यदि मैं एक पोस्ट के लिए सिलेक्ट हुआ और सिलेक्शन के समय मुझे लगा कि मुझे वो पोस्ट ज्वाइन नहीं करने का, तो आई शैल सेंड द मेल टू महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमीशन, आई एम ऑप्टिंग आउट फ्रॉम दिस प्रोसेस. Immediately selection letter to the next person will be generated and he will given the selection. आम्ही ग्रामीण भागातले शेतकऱ्याची मुलं म्हणून कसं शेतकऱ्यांच्या मुलांना जे स्टेक होल्डर आहेत, आणि मी पहिला MPSCचा मेंबर असेल, माझा मोबाईल नंबर मी देऊन टाकला होता लोकांना, तुम्हाला अडचण असेल मला सांगा. आणि स्टेक होल्डर विद्यार्थी आहेत. आणि दुर्दैवाने आतापर्यंत UPSC MPSC मध्ये ही गोष्ट आहे की स्टेक होल्डरला विचारून कुठलेही निर्णय होत नाहीत. आणि मी MPSC मेंबर असताना कमीत कमी 25 कॉलेजेसला भेटी दिल्या, 25 क्लासेसला भेटी दिल्या. काय तुमच्या काय अडचणी आहेत, तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडनं, काय केलं तर महाराष्ट्रातला टक्का UPSCत वाढेल. आणि या सर्व गोष्टी करत असताना हे 6 निर्णय आम्ही घेतले. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची ससे होलपट वाढली, कमी झाली. आणि त्यामुळे एक स्ट्रीमलाईन प्रोसिजर तयार झाली. आज ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळवलं आहे त्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगतो की स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणं फार सोपं आहे, फारच सोपं आहे, पण अधिकारी म्हणून यशस्वी होणं फार अवघड आहे. बरेचसे लोक सस्पेंड होतात, डिसमिस होतात, जेलमध्ये जातात. त्यामुळे खरी तपश्चर्या आणि खरा वनवास आता तुमचा सुरू झालेला आहे. फक्त दिव्याची गाडी आणि सायरन हे आकर्षण असता कामा नये. माझ्यामुळे समाजातल्या शेवटच्या घटकांना काय फायदा होऊ शकतो. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम सुरू केली R.R. पाटील साहेबांनी, आणि मी जिल्ह्यातले 80% भानगडी कोर्ट केसेस पुणे जिल्ह्यात आणि रायगड जिल्ह्यात मिटवल्या. मला युनोच्या जनरल असेंब्लीत 2 तास भाषण करण्याची संधी मिळाली, आणि पहिला आशियातला पोलीस अधिकारी. त्यामुळे आज सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला प्रत्येक पोस्टिंगमध्ये यशस्वी व्हावं लागेल. सरकारी नोकरी ही घोड्याची रेस आहे. प्रत्येक रेसमध्ये तुम्हाला जिंकावंच लागणार आहे. एक शेरने, एक गालिबने याच्याबद्दल खूप चांगलं सांगितलेलं आहे
जहां सर झुके वही मंदिर है, जहां सर झुके वही मंदिर है, जहां नदी पानी में समा जाए वही समंदर है। जीवन के महाभारत में जंग बहुत है, जीवन के महाभारत में जंग बहुत है, लेकिन जो हर युद्ध जीतता है वही सिकंदर होता है, वही सिकंदर होता है। त्यामुळे जे नवीन नौकरशाह, नवीन ब्युरोक्रॅट, तुम्हाला प्रत्येक दिवशी तुमची इफिशियंसी प्रूव्ह करावी लागणार आहे। MPSC या UPSCच्या मेन्सबद्दल बोलणार आहे। डर्टी पिक्चरमध्ये एक डायलॉग आहे, फिल्म सिर्फ एक बात पे चलती है। कुठली गोष्ट आहे ती? जोरात, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट। UPSC MPSC एक ही बार में सक्सेस होते, हार्ड वर्क, हार्ड वर्क, हार्ड वर्क। हार्ड वर्क शिवाय पर्याय नाही। उद्या तुमची मेन्स आहे, आज विचाराला तुमच्या मनात मला NDA ला बसायचं, CDS ला बसायचं आहे। मी 12वी मध्येच विचार केला होता CDS चा, आणि CDS च्या फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मी रिटर्नला भारतात दुसरा होतो, एकही दिवस कोचिंग न घेता। की मी ठरवलं की उद्या CDS ची परीक्षा आहे, असा अभ्यास करा। जाहिरात नसताना उद्या ती परीक्षा होणार आहे। जसं एखादा माणसाला सांगितलं की तू उद्या मरणार आहे, काय काय करायचं तू आज कर, आणि तो दिवस तो पूर्णपणे ताकदीने जगतो। तर स्पर्धा परीक्षेचं बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल आहे की जाहिरात असो नसो, प्रिलिम असो नसो, ही परीक्षा ज्याला मला अपियर व्हायचं ती परीक्षा उद्या आहे, या पद्धतीने अभ्यास करायचा। सौरभजीने सांगितलं की ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला इंटरेस्ट येत असेल ती गोष्ट सिलेक्ट करा, ती ऑप्शनल बद्दल। जो ऑप्शनलचा स्टडी करताना तुम्हाला वाटलं पाहिजे की आपल्याला आनंद मिळतो, तुम्हाला मटेरियल आहे, स्टडी मटेरियल आहे अवेलेबल, तो ऑप्शनल घ्या। मित्राने जॉग्राफी घेतला, मागच्या वर्षी जॉग्राफीचे 10 मुलं पास झाले मित्र, म्हणून जॉग्राफी घेऊ नका। की त्या विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे। आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, उत्तर लिहिताना बेसिक प्रिन्सिपल, तुमचं प्रत्येक उत्तर 7 पॅराग्राफमध्ये लिहिलं गेलं पाहिजे। प्रिफेस, प्रॉब्लेम, प्रॉब्लेमवर सोल्युशन, त्यासाठी गव्हर्नमेंट काय करताय आणि तुमचं काय ओपिनियन आहे। जर तुम्ही प्रत्येक प्रश्नात एक एक मार्क वाढवण्याचा प्रयत्न केला, तुमचे एका सब्जेक्टमध्ये 16 मार्क वाढतील, आणि त्याच्यासाठी कॉस्मेटिक चेंजेस तुम्हाला करावे लागणार तुमच्या उत्तरात। कॉस्मेटिक चेंजेस म्हणजे डायग्राम, ग्राफ्स, मॅप्स, बार डायग्राम, फॅक्ट्स, फिगर आणि स्टॅटिस्टिक्स। 10 मिनिटं अगोदर पेपर संपवा तुम्ही, आणि शेवटचे 10 मिनिटं अंडरलाईन करण्यामध्ये महत्त्वाचे कोटेशन, हे ते बुलेट पॉईंट्स, त्याच्यासाठी हे करा। मी 100% सांगतो, तुम्हाला जर तुमच्या मित्राला एखाद्या प्रश्नाला 10 पैकी 7 मार्क असतील तर तुम्हाला 10 पैकी 9 मार्क मिळतील। कॉस्मेटिक चेंजेस करा तुम्ही, फॅक्ट्स फिगर द्या, सेगमेंट करा त्या उत्तराचे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला जे बोलवणार, इंटरव्ह्यूमध्ये आम्ही 3 गोष्टी चेक करतो, कॉन्फिडन्स, इंटरपर्सनल रिलेशनशिप स्किल, सोशल कोशियंट, इमोशनल कोशियंट, कमिटमेंट कोशियंट, आणि त्याची ऑनेस्टी। अब्राहम लिंकनने त्याचा मुलगा जिथं शिकत होता त्या मुख्याध्यापकाला पत्र लिहिलं की सर, माझ्या मुलाला तुम्ही काही शिकवू नका, काही शिकवलं नाही तरी चालेल, पण त्याला एक गोष्ट शिकवा, कष्टाने मिळालेलं अपयश हे लबाडीने मिळालेल्या यशापेक्षा लाख पटीने मोठं असतं, एवढं फक्त माझ्या मुलाला शिकवा। ऑनेस्टी, कमिटमेंट, इंटरपर्सनल रिलेशन स्किल, ह्या सर्व आम्ही गोष्टी बघतो। अजिबात एक विद्यार्थ्याला मी प्रश्न विचारतो, त्याला
10 पैकी 6 प्रश्न आले नाहीत. तर बाकीचे मेंबर बोलले, साहेब याने तर तुमच्या प्रश्नाचीच उत्तरं दिली नाहीत. म्हटलं त्याला जे प्रश्न विचारले 6 प्रश्न, त्याच्यातले 4 प्रश्नाची उत्तरं मला पण माहीत नव्हते. पण त्याची ऑनेस्टी बघा, त्याचा फ्रँकनेस बघा, त्याचा ग्रुपमध्ये कसा फ्रीली बिहेव करतो ते बघा. आणि त्याला मी 100 पैकी 70 मार्क दिले. त्यामुळे इंटरव्ह्यूचं तुम्ही जेवढं नॅचरल, जेवढं नैसर्गिकरित्या तुम्हाला, आता खऱ्या सोन्याच्या दागिन्यापेक्षा इंटिमेटेड सोन्याचे दागिने जास्त चमकतात, बरोबर आहे का? पण तिथं आम्हाला खरं 24 कॅरेटचं सोनं पाहिजे. तुम्ही जसा आहात तसा, रोखठोक. त्यामुळे या सर्व गोष्टी हे करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्लॅन बी तयार ठेवा. जेवढे UPSC मेन्समध्ये, MPSC मेन्समध्ये हार्डवर्क आणि लिहिण्याची प्रॅक्टिस, तुम्हाला जवळपास 300 मार्काचे पेपर लिहायचे असतात 3 तासात. येतं आपल्याला, पण तुम्हाला 100 शब्दातच ते द्यावं लागतं. त्यामुळे लिहिण्याची प्रॅक्टिस करा. तुम्ही ग्रुप तयार करा. तुमचे जे ऑप्शनल असतील सारखे त्यांचे ग्रुप तयार करा, ग्रुप डिस्कशन तयार करा आणि लिहिण्याची प्रॅक्टिस तयार करा. मनोहर पाटील साहेब, मी हायवेने प्रवास करत असताना ट्रकच्या पाठीमागे काय लिहिलेलं असतं ते वाचत असतो आणि काही वेळा मी लिहून पण घेतो. मी एक वेळा महाराज पोलीस अकॅडमीत भाषण द्यायला चाललो होतो. सरकारी गाडी होती, सरकारी पोलीस ड्रायव्हर. कसारा घाटाच्या पायथ्याला एक MP09 CA 8716 ट्रक होती आणि त्या ट्रकच्या पाठीमागे लिहिलेलं होतं, क्यों मरते है सनम के लिए, मरना है तो मरो वतन के लिए. क्यों मरते हैं सनम के लिए, मरना है तो मरो वतन के लिए, जिंदगी में कुछ करो ऐसा काम, जिंदगी में कुछ करो ऐसा काम, तिरंगा नीचे आए तुम्हारी कफन के लिए, तिरंगा नीचे आए तुम्हारी कफन. एक टार्गेट ठेवा, एक्सेल टू द एक्सलंट अँड कमिटेड टू द कमिटमेंट. एक्सलंट पेक्षा एक्सेल करा. मनोहर सर, मी माझ्या ड्रायव्हरला सांगितलं की आपली गाडी ओव्हरटेक करा आणि हे ट्रक थांबवा. आता तुम्हाला माहीत आहे SP रँकच्या माणसाने ट्रक थांबवलं तर त्याच्या मनात काय विचार येतील. शेवटी काही सर्व जरी असलं तरी हे पोलीसवाले विचारतील PUC आहे का. तर मी पण उतरलो गाडीतून आणि त्या ड्रायव्हरला पण, तो पण उतरला, घाबरला. कप्तान साहब क्या गलत हुआ? मैं बोला कुछ नहीं, आपका नाम क्या है? मैंने सांगितलं सर मेरा नाम मिश्रा है. मैं बोला मिश्रा जी तुमने तो बहुत अच्छा लिखा है ये. त्याने उत्तर दिलं, मनोहर सर, कप्तान साहब जुनून तो हर एक आदमी में होता है, जुनून तो हर एक में होता है, मैं हौसला बढ़ाने का काम कर रहा हूं, हौसला बढ़ाने का काम कर रहा हूं. हे दररोज एका जरी माणसाने वाचून त्याच्या मनावर परिणाम झाला तरी माझं आयुष्य ची परिणिती झाली, माझ्या आयुष्याचं म्हणजे सोनं झालं असं त्या वाक्याचं आहे. त्यामुळे मनोहरजी, जुनून तो हर एक में है लेकिन हम तुम्हारा हौसला बढ़ाने का काम कर रहे हैं. ड्रायव्हर मिश्राच्या भूमिकेत आज IG प्रताप दिगावकर आहेत. ड्रायव्हर मिश्राच्या भूमिकेत IG प्रताप दिगावकर आहेत आज. आणि मित्रो, मला सांगायला अभिमान वाटतो की आजचा रविवार माझा फार सत्कार नाही लागला मनोहरजी, की बरेच आम्ही पण आता 99% राजकारणी झालो, BJP जॉईन केला आहे.
परंतु प्रताप दिगावकर 100% समाजकारण करेल, 1% राजकारण करणार नाही. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला साक्षी ठेवून मी तुम्हाला वचन देतो. ज्या दिवशी मी आयजी नाशिक रेंज झालो, शेतकऱ्यांचे बुडालेले पैसे 55 कोटी रुपये शेतकऱ्यांचे बुडालेले पैसे घरपोच पाठवलेत आणि शेतकऱ्यांना 55 पैसे पण खर्च आला नाही. आणि पूर्ण 5 जिल्ह्यांमध्ये 1.5 कोटी शेतकऱ्यांकडे प्रताप दिगावकरचा मोबाईल होता, मोबाईल नंबर. आजचा दिवस खूप सत्कारणी झाला. मी मनोहर सर आणि त्यांच्या टीमला धन्यवाद देतो की आज आदरणीय अगरवाल सरांसारख्या मोठ्या व्यक्तींबरोबर मला स्टेज शेअर करायला मिळालं. मी माझ्या आयुष्यातला सुवर्ण क्षण समजतो. आणि स्पर्धा परीक्षा अवघड नाही. सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. ऐकू नका कोणाचं. बहिरे व्हा. ज्या दिवशी तुम्ही बहिरे व्हाल त्या दिवशी तुमचं विकासाचं मीटर खाली पडलं असं समजा. आपण जवळपास मला 45 मिनिटं सहन केलं, 50 मिनिटं. म्हणजे तुमच्यात ऑफिसरचा एक गुण नक्की आहे, तो म्हणजे सहनशीलता. तुम्ही तुमच्यात बाकीचे गुण मला माहीत नाही. ज्या दिवशी माझ्याकडे इंटरव्ह्यूला येईल त्या दिवशी मी इव्हॅल्युएशन करेल, असेसमेंट करेल. पण आज तुमच्यामधला एक गुण मला दिसून आला की सहनशीलता. की पोलीस ऑफिसरला 50 मिनिटं सहन करणं मला सुद्धा शक्य होत नाही. त्यामुळे सर्वांना धन्यवाद देतो. आपण सर्वांनी यशवंत व्हावं, गुणवंत व्हावं, नामवंत व्हावं, कीर्तिवंत व्हावं, भाग्यवंत व्हावं, बलवंत व्हावं अशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.